गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांना वंदन करून मी आजच्या पठणाला सुरुवात करते. परमपूज्य गुरुदेव नेहमी श्री मारुतरायांच्या दास्य भक्तीचे उदाहरण देतात. नुकत्याच साजरा झालेल्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपण आज 11 मारुतींविषयी माहिती घेऊ. 11 मारुतींची माहिती टप्प्याटप्प्याने व्हिडिओमधून देत आहोत. छत्रपती शिवराय यांनी सद्गुरू रामदास स्वामींना जी सनद करून दिली त्यात श्रीराम देवस्थान चाफळच्या दैनंदिन पूजा अर्चा, भक्तांची भोजन व्यवस्था, वार्षिक श्रीरामनवमीचा व रथोत्सव 11 दिवस निरंतर सुरू राहावा याकरिता 33 गावामधून इनाम दिले आहे. त्याबरोबर 11 मारुतींच्या व्यवस्थेसाठी हे मारुती ज्या गावात आहेत त्या गावी प्रत्येकी 11 बिघे जमीन इनाम दिली आहे. या अस्सल दस्तऐवजावर रघुपती व मारुती यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे. या 11 मारुतीपैकी 2 मारुती श्रीराम मंदिर परिसरातच आहेत. 1 दास मारुती. पहिला नंबर आहे दास मारुती. श्रीराम मूर्तीसमोर स्वतंत्र मंदिरामध्ये हात जोडून उभ्या असलेल्या या मूर्तीला दास मारुती असे म्हणतात. दुसरं आहे वीर मारुती. श्रीराम मंदिराच्या मागे सुमारे 100 मीटर अंतरावर असलेल्या या मंदिरात 7-7.5 फूट उंचीची हात उगारलेली, पायाखाली राक्षस ठेचणारी, शेपटाचा गोंडा ध्वजाप्रमाणे मस्तकावर धारण करणारी भव्य आवेशपूर्ण अशी मूर्ती आहे. हिला वीर मारुती, भीम मारुती किंवा प्रताप मारुती अशी 3 नावं आहेत. तिसरं आहे खडीचा मारुती. चाफळच्या श्रीराम मंदिरापासून सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर छोट्याशा टेकडीवर शिंगणवाडीच्या शिवारातील मंदिरात स्थापन केलेल्या मारुतीला शिंगणवाडीचा किंवा खडीचा मारुती असे म्हणतात. ग्रामीण भाषेत खडी म्हणजे टेकडी, टेकडीवर असलेला मारुती म्हणून त्याला खडीचा मारुती असे म्हणतात. आजचं हे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. पुढील माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊ. श्री बजरंग बली की जय. श्री गुरुदेव दत्त.